हे बघ आदित्य, मी तुला अजून त्रास देऊ नये अशी जर का तुझी इच्छा असेल ना, तर मनात जे काही आहे ते लगेच सांगून टाक मला. कारण तू जोपर्यंत मला सांगत नाहीस तोपर्यंत मी इथून हलणार नाही. सई, दादा मामा उठणार आहे. डॉक्टर काय होतंय त्यांना प्लीज सांगा ना. हे काय सगळं. सई, दादा मामा. सर प्लीज तुम्ही बाहेर थांबा, डॉक्टरांना त्यांचं काम करू द्या. मॅम प्लीज. अहो पण ते दादा मामा. आदित्य तू बाहेर जा. अगं पण आदित्य तू बाहेर जा. सई, सई मी आज जातो. नाही 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 थांब आदित्य, वेडेपणा करू नको. त्याला गरज आहे आता माझी, किंवा मला गरज आहे आता तिथं आतमध्ये असण्याची. सई, हे बघ आदित्य, आता या क्षणी ना त्यांना फक्त डॉक्टरांची गरज आहे आणि तेच करतील सगळं. त्यानेच सांगितलंय ना आपल्याला बाहेर थांबायला. अगं पण सई, काही होणार नाहीये दादा मामांना, काही होणार नाही. ओके तू ये बरं, तू 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 ये बस इथे. तू बस बरं, बस. डॉक्टर, डॉक्टर काय झालं? बरं आहे ना तो? बीपी शूट झालं होतं. आपण औषध दिलेत, तो होपफुली आता पुन्हा त्यांना त्रास होणार नाही. आपण त्यांच्यावर लक्ष ठेवावं लागेल. दॅट्स ऑल. देर इज नथिंग टू वरी. ही इज आउट ऑफ डेंजर. येस. दादा मामा, काय असा वागतोयस तू? का अशी जीव घेणे परीक्षा घेतोस माझी? तुला राग आलाय ना माझा? चिडलायस ना माझ्यावर? मग उठ आणि चिड ना. उठ आणि रागव. छडीने मारावं तर मला, पण अशी शिक्षा नको ना रे दिवस. तुला काही झालं तर माझं काय होईल रे? याचा तरी विचार करणे. बराव ना दादा मामा. दादा मामा प्लीज बराव.
आणि त्यांनी आराम केला ना तर ते लवकरात लवकर बरे होते. पण त्यासाठी त्यांनी आराम करायला हवा ना, आणि आपण त्यांना आराम करू द्यायला हवा, हो की नाही आदित्य? मगाशी डॉक्टर आपल्याला काय म्हणाले? दादा मामांना त्रास होईल असं काहीही करायचं नाहीये, हो ना? आणि तू असं रडत बसलायस त्यांच्या समोर. त्यांना ऐकू गेलं तर त्यांना काय वाटेल? त्यांना जर का कळलं की तुला इतका त्रास होतोय आणि त्यांना काहीच करता येत नाही तर वाईट वाटेल ना त्यांना, त्रास होईल. चल बरं, चल बाहेर. आदित्य, आदित्य, अरे काय वेड्यासारखा रडतोस तू? प्लीज प्लीज शांत हो. दादा मामाला असं बघायची सवयच नाही यार. तो कणा आहे आमच्या घराचा, त्याला असं डळमळीत झालेलं बघून सहन नाही होत यार. ते बरे होणार आहे. तुला माहितीये, मी जेव्हा लहान होतो ना तेव्हा मी आजारी पडू नये, मला काही होऊ नये म्हणून एवढी काळजी घ्यायचा नव्हतो की सगळे हसायचे अगं त्याला. जरा कुठं घसा खाकरला तर लगेच काढा बनवायला लागायचा. एकदा शिंकलो तर लगेच वाफ घ्यायला लावायचा मला. खेळायला गेले होते कुठेतरी मी धडपडेन, मला खर्चटेल लागेल म्हणून आधीपासून गुडघे आणि कोपरांना असं रुमाल बांधून पाठवायचा यार मला. आणि आज माझ्यामुळे त्याला एवढा त्रास होतोय यार. लहान होतं तेव्हा तर सगळं चांगलं होतं, आता सगळं बिघडलंय. असं काय बदललंय आता? सगळंच. माझी जगाकडे बघायची दृष्टी बदलली, माझ्या आवडीनिवडी बदलल्या आहेत, माझं वागणं बोलणं बदललंय, माझं सगळंच बदललंय यार. आणि प्रॉब्लेम आहे की दादा मामा अजून तसाच आहे. आणि प्रॉब्लेम असा आहे की त्याला वाटतंय मीही अजून तसाच आहे. तो म्हणेल ते सगळं ऐकणारा, तो सांगेल तसा वागणारा, त्याचा लाडका आदी. आदित्य, अरे जनरेशन गॅप म्हणतात याला, आणि हे प्रत्येकाच्या आयुष्यात होतच. लहानांचं मोठ्यांना आणि मोठ्यांचं लहानांना पटेन असं होतच. पण मग या सगळ्याच्या पलीकडे कसं जायचं? ही जनरेशन गॅप कशी भरून काढायची यार? खूप सिंपल आहे. लहानांनी मोठ्यांसारखा विचार करून मोठ्यांना समजून घ्यायचं, आणि मोठ्यांनी थोडं लहान होऊन लहानांसारखा विचार करायचा. तुला वाटतंय तेवढं सोपं नाहीये. आणि दादा मामाच्या बाबतीत तर अजिबातच नाही, कारण त्याला जे हवंय ते मला नकोय. आणि मला जे हवंय ते समोर तो समजूनच घेत नाही. हे बघ आदित्य, एखादं भांडण किंवा एखादा वाद कधी सुटतो? जेव्हा दोघांपैकी कोणीतरी एक समजून घेतो आणि एक पाऊल मागे फिरतो. दोघांनी जर ताणून धरलं तर ते तुटणारच ना. आणि मग तोडण्यापेक्षा सोडणं काय वाईट आहे? हो, पण दोघांपैकी नक्की कोणी सोडून द्यायचं हे मात्र तुला ठरवावं लागेल.
कारण दादा मामा आता कुठलाही निर्णय घेण्याच्या अवस्थेत नाही आहेत. त्यामुळे ही जबाबदारी तू उचल, तू निर्णय घे. कसा घेऊ मी निर्णय? कसा? कुठलाही निर्णय घेतला तरी काहीतरी माझ्या हातातून सुटणारच आहे. दादा मामाला माघार घ्यायला सांगितली तरी सुटणार आहे आणि मी माघार घेतली तरी सुटणारच आहे. दोन्ही बाजूनी हारणार मीच. हार जीत तो होती रहती राजू, पण हरून सुद्धा जर का आपण जिंकणार असू तर थोडंसं हरायला काय हरकत आहे? बरं मला एक सांग, हे सगळं नेमकं कशाबद्दल बोलतोयस? काय हवंय तुला ज्यामुळे तू इतका अस्वस्थ होतोयस? हाँ बोल भाई मामा. इथे ना, इथं सगळं ओके आहे रे. तुम्ही नका आता काळजी करू, आम्ही आहोत ना. तुम्ही झोपा हा आता. गुड नाईट. भाई मामांपासून इथे जे काही घडलं ते लपवलंस, पण तसं माझ्यापासून नको लपवूस. सांग ना, काय हवंय तुला? सई, मी तुला उद्या सकाळी सांगतो ना प्लीज. आत्ता नको. का? उद्या सकाळी असं काय बदलणार आहे? बदलणार आहे. उद्या सकाळी मी निर्णय घेईन. आणि एकदा का मी निर्णय घेतला की मग सगळ्याच गोष्टी बदलतील. त्या गोष्टींचे अर्थ बदलतील. आज आत्ता जे माझ्याकडे आहे ते तसं नसेल कदाचित. तू काय बोलतोस मला काही कळत नाहीये खरंच. पण तू जो काही निर्णय घेणार आहेस ना, त्याने सगळं चांगलं होणार आहे. काय चांगलं होईल, कशाने वाईट होईल याचा मला खरंच विचार करायचा नाहीये. मला फक्त ही आजची रात्र शांतपणे घालवायची आहे तुझ्याबरोबर. मला तुझा हात हातात धरून बसायचंय थोडा. सॉरी, मला एकदम असं
नकळत का होईना पण आज आत्ता मी तुझा हात मागितलास आहे. असाच आयुष्यभरासाठी तुझा हात मला मागायचा आहे. आणि आता जसा तू तो घट्ट धरलायस अगदी तसाच तुझा हात कायम मला धरून ठेवायचा आहे. सुखात, दुःखात, आनंदात, संकटात येणाऱ्या प्रत्येक अडचणीत आणि आपल्या दोघांच्या प्रत्येक आठवणीत तू सुद्धा हात कधीच सोडू नकोस. किमान उद्या सकाळपर्यंत तरी नको. कारण उद्या सकाळी मी तुला पुन्हा तुझा हात, तुझी साथ मागणार आहे. शांत झोप आणि स्वप्न बघ, उद्याची स्वप्न. कारण उद्यापासून तुझी सगळी स्वप्न आपली स्वप्न होणार आहेत. तुझ्या प्रत्येक स्वप्नाला मी पूर्ण करणार आहे. माझ्या प्रत्येक स्वप्नाला तुझी साथ असणार आहे. आपल्या कुठल्याही स्वप्नाला मी कधीही धक्का लागू देणार नाही. आणि तरी एखादं स्वप्न मोडलंस तरी त्या स्वप्नाच्या पलीकडे मी उभी असणार आहे तुझ्यासाठी. फक्त तू उद्याचं हे आपलं स्वप्नच राहू देऊ नकोस. आणि तू तसं केलंस ना तर मी तुला जागा करीन आणि मी तुझ्याकडे तुलाच मागीन. तेवढं मला देशील ना? सांग ना, मला साथ देशील ना? माझा होशील ना?